Good morning, all. This is our problem number 9, external reconstruction. आपला second problem आहे 20 marks आहे. See, the balance sheet of North SIC Limited as on 31st March 2019 is as below. Balance sheet is given. North SIC Limited, new company, namely West Healthy Limited, was formed with authorized capital 50,000 equity shares of rupees 10 each. See, new company आहे West Healthy Limited. वेस्ट हेल्दी लिमिटेडने नॉर्थ सिक जी लिमिटेड कंपनी आहे ही टेक ओव्हर केलेली आहे. सी द डायरेक्टर्स ऑफ कंपनी, जी न्यू कंपनी आहे, न्यू कंपनीशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिली आहे. इश्यूड, न्यू कंपनी इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ॲट प्रीमियम 10% पब्लिक फॉर कॅश. द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब्ड अँड पेड फॉर. सी इथे इक्विटी शेअर जे आहेत हे इश्यू केलेले आहेत. Next adjustment is paid underwriting commission of rupees 5,000 to underwriters ICICI Bank Limited. आता इथे अंडररायटिंग कमिशन जे आहे हे पेड केलेलं आहे. सो पेडची आपल्याला जर्नल एंट्री इथे प्रिपेअर करावी लागणार आहे. नेक्स्ट इज पेड 10,000 to Messrs Anik and Company Chartered Accountants as a professional fee for company formation. हे जे प्रोफेशनल फीज आहेत ते आपल्याला पेड कराव्या लागणार आहेत. देन डिसाइडेड टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ नॉर्थ सिक लिमिटेड. नॉर्थ सिक लिमिटेडचा बिझनेस जो आहे हा टेक ओव्हर केलेला आहे. आणि इथे टेक ओव्हर केल्यानंतर त्यांच्या ज्या टर्म्स आहेत तर त्या काय आहेत? टू इश्यू 6 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each at 10% premium for every 5 equity shares in North Sick Limited. नॉर्थ सिक लिमिटेडच्या प्रत्येकी 5 शेअर मागे न्यू कंपनीमध्ये 6 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. देन टू इश्यू 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each at 10% प्रीमियम टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स टू नॉर्थ सिक लिमिटेड. आणि इथे इक्विटी शेअर्स जे आहेत हे 5,000 इश्यू केले जाणार आहेत ॲट रुपीज 10 each. 10 रुपीजचा प्रत्येक शेअर आहे बट ॲट प्रीमियम 10% प्रीमियमने ते शेअर्स आहेत हे इश्यू करायचे आहेत. Then to revalue Goregaon office at rupees 1,50,000. गोरेगाव ऑफिसची जेवढी ऑफिस प्रिमायसेसमध्ये ॲट गोरेगाव 1 lakh आहे, बट इथे ॲग्रेड व्हॅल्यू दिली 1,50,000. सो वी विल टेक 1,50,000. देन बोरिवली ऑफिस ॲट रुपीज 90,000. बोरिवली ऑफिसची पण इथे व्हॅल्यू जी ही 60,000 होती, ॲग्रेड व्हॅल्यू दिली 90,000. सो वी विल टेक 90,000. नेक्स्ट इज टू टेक ओव्हर 10% डिबेंचर्स ऑफ नॉर्थ सिक लिमिटेड ॲट फेस व्हॅल्यू. जे डिबेंचर्स आहेत 10% डिबेंचर सी हिअर 50,000. सो ते आपल्याला टेक ओव्हर करायचं ॲट फेस व्हॅल्यू. देन डिबेंचर्स ऑफ नॉर्थ सिक लिमिटेड शॅल बी इश्यूड 12% डिबेंचर ऑफ फेस व्हॅल्यू रुपीज 55,000 इन वेस्ट हेल्दी लिमिटेड. जी न्यू कंपनी आहे तर त्या न्यू कंपनीमध्ये इश्यू करताना ते 12%ने डिबेंचर्स जे आहेत हे इश्यू करायचे. यू आर रिक्वायर्ड टू राईट अ नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वेस्ट हेल्दी लिमिटेड. सी न्यू कंपनीच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. अँड प्रिपेअर बॅलन्स शीट ऑफ वेस्ट हेल्दी लिमिटेड ॲज ऑन 1st April 2019. वेस्ट हेल्दी लिमिटेडची आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा बनवायची आहे इन व्हर्टिकल फॉर्म. फर्स्ट we need to calculate purchase consideration. Let's solve this problem. So first we will calculate the purchase consideration. See, what about equity shareholder? In the problem, to issue 6 equity shares of rupees 10 each at premium for 5 equity shares. नॉर्थ सिक कंपनीमधल्या 5 इक्विटी शेअर्सना न्यू कंपनीमध्ये 6 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. सो टू इश्यू 6 इक्विटी शेअर फॉर एव्हरी 5. सो 5:6 बिकॉज 5 नॉर्थ सिक लिमिटेडमध्ये आहेत, त्यांना वेस्ट हेल्दी लिमिटेडमध्ये गेल्यावर 6 शेअर्स मिळणार आहेत. सो आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे इन द प्रॉब्लेम
there are equity share capital 25,000 equity share at ₹10 each fully paid up. इथे इक्विटी शेअर कॅपिटल दिसत आहे. सो आपल्याला 25,000 इक्विटी शेअर्सना किती मिळतील हे फाइंड आउट करायचं आहे. 5 इज इक्वल टू 6. जर 5 शेअरना 6 मिळत असतील तर 25,000 शेअर्सना किती मिळतील. पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 25,000 into 6 divided by 5. You can get the number of shares in West Healthy Limited. मग वेस्ट हेल्दी लिमिटेड मध्ये किती शेअर्स मिळतील तर 30,000 शेअर्स वेस्ट हेल्दी लिमिटेड मध्ये मिळतील. आता ते इक्विटी शेअर कॅपिटल त्यांचं किती होईल तर इक्विटी शेअर होल्डर 30,000 into ₹11. आता ₹11 का तर 3 शेअर्स ऑफ ₹10 इच. शेअरची फेस व्हॅल्यू ही ₹10 आहे, बट इश्यू करताना 10% प्रीमियमने इश्यू करायचे. सो 10 plus 10% on 10. 10% on 10 means ₹1. So face value plus premium, that is ₹1. So therefore 10 plus 1 is equal to 11. That's why 30,000 number of equity share into ₹11. We will get here 3,30,000. सो इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे आपल्याला मिळालंय 3,30,000. आता याचं बायफर्गेशन आपण करून ठेवूया बिकॉज आपल्याला जर्नल एंट्री जी पास करायची आहे तर त्यात सिक्युरिटी प्रीमियम लागेल. सो इथे बायफर्गेशन आहे. इक्विटी शेअर नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम 30,000 into 10 रुपीज का तर इथे फेस व्हॅल्यू फर्स्ट आपण फेस व्हॅल्यूने इक्विटी शेअर जे आहे कॅल्क्युलेट करून घेऊ अँड देन जेवढी प्रीमियम व्हॅल्यू आहे त्याने कॅल्क्युलेट करू. 30,000 into 10, that is 3 lakh, and securities premium 30,000 into ₹1, that is 30,000. दोघांचे टोटल केल्यावर आपल्याला इथे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे मिळणार आहे 3,30,000. याचं बायफर्गेशन इथे केलेलं आहे. सो प्रॉब्लेम मध्ये जो जे फर्स्ट टर्म सांगितली होती टू इश्यू 6 इक्विटी शेअर ऑफ ₹10 each at 10% प्रीमियम ही आपली फुलफिल झाली आहे. Let's see the next term. To issue 5,000 equity shares of ₹10 each at 10% premium to preference shareholders of Northsec Limited. Northsec Limited मधले जे प्रेफरन्स शेअर्स आहेत ते प्रेफरन्स शेअर होल्डर्सना मिळणार आहे. See here, preference shareholders issue 5,000 equity shares. ऑलरेडी त्यांनी दिले किती इक्विटी शेअर्स इश्यू करणार आहेत. सो 5,000 of ₹10 each at 10% प्रीमियम. 5,000 नंबर ऑफ शेअर आहेत ते इश्यू करताना कसे इश्यू केलेत तर 10 त्याची फेस व्हॅल्यू होती प्लस प्रीमियम. सो 10% on ₹10 that is 1 and therefore 10 face value plus premium value 1. Answer is 11. So 5,000 into 11 we will get 55,000 आणि ते 55,000 जे आहे त्याचं इथे जस्ट बायफर्गेशन येणार आहे. शेअर्स मध्ये किती आणि सिक्युरिटीज प्रीमियम मध्ये किती. सो 5,000 into 10 बिकॉज फेस व्हॅल्यू 10 होती. सो 10 50,000 and securities premium 5,000 into 1 5,000. So 50,000 plus 5,000 टोटल जी आहे तुम्हाला इथे मिळणार आहे 55,000. त्याचंच हे इथे बायफर्गेशन घेतलंय. तर जेव्हा आपण जर्नल एंट्री प्रिपेअर करणार आहोत तेव्हा ह्या दोन्ही सिक्युरिटी प्रीमियम जे आहेत 30,000 अँड 5,000 या दोघांची टोटल करून आपल्याला सिक्युरिटी प्रीमियम 35,000 हे घ्यायचंय. जेव्हा आपण जर्नल एंट्री करतो जर्नल एंट्रीमध्ये परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केल्याची एंट्री आपल्याला करावी लागते. म्हणजे परचेस कन्सिडरेशन कॅशमध्ये देतोय का शेअर्समध्ये तर त्यात जे आपण सिक्युरिटी प्रीमियम घेणार आहोत तर त्यासाठी हे इथे बायफर्गेशन दाखवलेलं आहे. द टोटल परचेस कन्सिडरेशन फाइंड आउट करूया. सी फर्स्ट आपण फाइंड आउट केलं 3,30,000 प्लस 55,000. सो अवर टोटल परचेस कन्सिडरेशन इज 3,85,000. दोघांची टोटल करून आपल्याला परचेस कन्सिडरेशन घ्यायचं आहे. सो अवर
total purchase consideration is 3,85,000. तर इथे आपण परचेस कन्सिडरेशन तर फाइंड आउट केलं. लेट्स सी नेट ॲसेट टेकन ओव्हर व्हॅल्यू किती येते. नेट ॲसेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So we have to prepare the statement. So with the help of this statement, we can easily find out the net asset taken over. ज्या assets आहेत, ज्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूज दिल्यात त्या ॲग्रीड व्हॅल्यूजने घ्यायच्या, ज्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूज नसतील त्या बुक व्हॅल्यूजने आपल्याला घ्यायच्या. ऑफिस प्रिमायसेस ॲट गोरेगाव 1 lakh बुक व्हॅल्यू दिसते, बट व्हॉट अबाउट ॲग्रीड व्हॅल्यू? Agreed value is 1,50,000. So we will take 1,50,000. So Goregaon office 1,50,000. Borivali office 90,000. Book value 60,000 hai, but agreed value 90,000. So we will take 90,000. See, office at Goregaon 1,50,000. Office at Borivali 90,000. What about furniture? Furniture ची agreed value दिलेली नाहीये, so we will take book value. So furniture 40,000 and current assets 1,90,000. सगळे assets जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. We have to take a total of these assets. 1,50,000 plus 90,000 plus 40,000 plus 1,90,000. And the total is, total find out करूया. And the total is 4,70,000. Assets ची आपण टोटल घेतलेली आहे. देन लायबिलिटीज टेकन ओव्हर. त्यातनं लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केल्या त्या आपल्याला लेस करायचे आहेत. लायबिलिटीज दिसतात इथे. डिबेंचर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत. सो आपण ह्या लायबिलिटीज घेणार आहोत. डिबेंचर्स व्हॉट अबाउट डिबेंचर? सी हिअर. आता डिबेंचर इथे दिसतात 50,000. डिबेंचरशी रिलेटेड एक ऍडजस्टमेंट आहे. टू टेक ओव्हर 10% डिबेंचर्स नॉर्थ लिमिटेड मध्ये डिबेंचर्स दिसतात हे 50,000चे आहेत. देन डिबेंचर्स ऑफ नॉर्थ लिमिटेड शॅल बी इशूड 12% डिबेंचर्स ऑफ फेस व्हॅल्यू. आता जे 10%चे डिबेंचर होते हे वेस्ट हेल्दी लिमिटेड मध्ये जेव्हा जातील तेव्हा ते 12% डिबेंचर मध्ये आपल्याला दाखवायचे. नॉर्थ मध्ये 10% डिबेंचर होते, हे टेक ओव्हर केलेत वेस्ट हेल्दी न्यू कंपनीने, आणि न्यू कंपनीमध्ये जाताना ते 12% डिबेंचर्स आपल्याला दाखवायचे आणि त्याची जी अमाऊंट आहे ही 55,000 आपल्याला दाखवायची इथे. आपण डिबेंचरचे टेक ओव्हर करतोय किंवा इथे नेट ॲसेट टेकन ओव्हर फाइंड आउट करताना जे आपण डिबेंचर्स घेणार आहोत, लायबिलिटीजच्या टेकन ओव्हर केल्यात डिबेंचर 55,000. आता हे का आले तर इथे आपण ऍडजस्टमेंट दिसते. इथे जे 10%चे डिबेंचर होते हे न्यू कंपनीमध्ये जाताना किंवा न्यू कंपनीमध्ये वेस्ट हेल्दी लिमिटेडमध्ये टेक ओव्हर केल्यानंतर हे 55,000 होणार आहेत. दॅट्स वाय इथे आपण 55,000 घेतले. नेक्स्ट क्रेडिटर्स रिलेटेड काही ऍडजस्टमेंट नाही आहे, सो आपण ॲज इट इज ते 40,000 घेतोय. ही टोटल जी आहे ही आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची. 95,000 टोटल येते. नेट ॲसेटचे जेवढे टोटल येते 4,70,000. त्यातून आपल्याला लेस लायबिलिटीज ज्या टेकन ओव्हर केल्यात त्या लेस करायच्या आहेत 95,000च्या. and then we will get our net asset taken over. So 4,70,000 minus 95,000. Answer is 3,75,000. हे नेट ॲसेटची जी टेकन ओव्हर व्हॅल्यू येते ही 3,75,000 येते. आणि ही जी कंपनी आहे नॉर्थसिक लिमिटेड, या नॉर्थसिक लिमिटेडला ज्या परचेस कन्सिडरेशन मिळणार आहे, परचेस कन्सिडरेशन किती मिळणार आहे आपण इथे फाइंड आउट केलंय. सी परचेस कन्सिडरेशन हे मिळणार आहे 3,85,000. आणि जेव्हा त्यांच्या ॲसेट लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या जातील तेव्हा नेट ॲसेट टेकन ओव्हरची व्हॅल्यू येते 3,75,000. नेट ॲसेट टेकन ओव्हर मधून आपण जेव्हा ऍक्च्युअल परचेस कन्सिडरेशन या दोघांमधला जेव्हा आपण डिफरन्स बघू, डिफरन्स किती येतोय तर 10,000. जेव्हा परचेस कन्सिडरेशन
हे जास्त असेल आणि नेट ॲसेट टेकन ओव्हर जे आहे हे कमी असेल, तेव्हा त्यांच्यातला जो डिफरन्स आहे इट शुड बी ट्रीटेड ॲज अ गुडविल. जेव्हा परचेस कन्सिडरेशन हायर असेल दॅन नेट ॲसेट टेकन ओव्हर, देन वी विल गेट गुडविल. ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल, आता 3,85,000 अँड 3,75,000 डिफरन्स येतोय 10,000 रुपीजचा. आणि हे जो डिफरन्स आहे 10,000 रुपीजचा, इट शुड बी ट्रीटेड ॲज अ गुडविल. वाय गुडविल? आता गुडविल का असेल, तर जेव्हा परचेस कन्सिडरेशन, वेन परचेस कन्सिडरेशन ही इज हायर दॅन नेट ॲसेट टेकन ओव्हर, देन वी विल गेट गुडविल. आणि जेव्हा परचेस कन्सिडरेशन कमी असेल आणि नेट ॲसेट टेकन ओव्हर हे जास्त असेल, मीन्स whenever the purchase consideration is lesser than net asset taken over, then we will get कॅपिटल रिझर्व. तेव्हा आपल्याला जो काही डिफरन्स मिळेल तो कॅपिटल रिझर्व असेल. आत्ता सिच्युएशन काय आहे, तर परचेस कन्सिडरेशन हे जास्त आहे. परचेस कन्सिडरेशन इज हायर दॅन नेट ॲसेट टेकन ओव्हर, and the difference it will be treated as a goodwill. जेव्हा परचेस कन्सिडरेशन जास्त असेल, नेट ॲसेट कमी असेल, तेव्हा जो त्यांचा डिफरन्स येणार आहे दोघांमधला, इट शुड बी ट्रीटेड ॲज अ गुडविल. हे आपल्याला गुडविल मिळालेलं आहे. आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. जेव्हा गुडविल अराईज होईल, ते जे गुडविल आहे, जर्नल एंट्री आपण पास करताना जे ॲसेट टेकन ओव्हर आणि लायबिलिटी टेकन ओव्हर त्याची जी आपण एंट्री करतो, ॲसेट्स आहेत त्यांना डेबिट करतो, ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या त्यांना क्रेडिट करतो. तर जे ॲसेट आपण डेबिट करणार आहोत तर त्याचसोबत गुडविल सुद्धा डेबिट करायचं आहे. आपण जर्नल एंट्री जे आहे ते पास करूया. जर्नल ऑफ वेस्ट हेल्दी लिमिटेड, न्यू कंपनीच्या बुक्स अंडर आपल्याला जर्नल एंट्री जे आहे ते प्रिपेअर करायचे आहेत. स्ट्रक्चर सेम आहे. फर्स्ट बिझनेस परचेस केल्याची एंट्री करायची, सेकंड एंट्री ॲसेट लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्याची एंट्री करायची, थर्ड एंट्री परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केल्याची एंट्री करायची. हे पहिल्या 3 ते 4 एंट्रीजचा जो फॉर्मॅट आहे हा सेम आहे. फर्स्ट एंट्री बिझनेस परचेस केल्याची एंट्री, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर ऑफ नॉर्थसिक लिमिटेड. आता बिझनेस परचेस कितीला केलाय, परचेस कन्सिडरेशन आपण इथे फाइंड आउट केलंय. परचेस कन्सिडरेशन किती द्यावं लागणार आहे, तर 3,85,000, 3,85,000. 3,85,000 ला बिझनेस परचेस केलाय. सो बिझनेस परचेस अकाउंट डेबिट 3,85,000 टू नॉर्थसिक लिमिटेड 3,85,000 being acquisition of business of Northsec Limited. नेक्स्ट ॲसेट लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्याची एंट्री करायची. सो ऑफिस ॲट गोरेगाव 1,85,000. जर प्रॉब्लेममध्ये ॲसेट टेकन ओव्हर केले असतील, त्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूज दिल्या असतील तर त्या ॲग्रीड व्हॅल्यूज घ्यायच्यात. ऑफिस ॲट गोरेगाव 1,50,000. ऑफिस ॲट बोरिवली 90,000. फर्निचर 40,000. करंट ॲसेट 1,90,000. गुडविल 10,000. आता गुडविल इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुडविल अराईज झालाय 10,000चं. दॅट्स वाय आपण इथे गुडविल सुद्धा घेतोय. गुडविल टू 10% डिबेंचर्स इन नॉर्थसिक लिमिटेड. आता जे डिबेंचर्स आहेत, डिबेंचर्स टेकन ओव्हर केलेत 55,000 अमाऊंट आहे. सो 2 डिबेंचर्स 55,000, 2 क्रेडिटर्स 40,000, 2 बिझनेस परचेस. 2 बिझनेस परचेस, जे परचेस कन्सिडरेशनची जेवढी व्हॅल्यू आहे, ज्या किमतीला बिझनेस परचेस केलाय 3,85,000 being assets and liabilities taken over. नेक्स्ट एंट्री परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केल्याची एंट्री करायची. लिक्विडेटर ऑफ नॉर्थसिक लिमिटेड अकाउंट डेबिट, बिकॉज नॉर्थसिक लिमिटेड इज ओल्ड कंपनी आणि हे टेक ओव्हर केली आहे वेस्ट हेल्दी लिमिटेडने. सो लिक्विडेटर ऑफ नॉर्थसिक लिमिटेड 3,85,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल टू सिक्युरिटी प्रीमियम. आता इक्विटी शेअर कॅपिटल टोटल आपल्याला किती आहे ते फाइंड आउट करायचे अँड सिक्युरिटी प्रीमियम. इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे, आपण इथे बायफर्गेशन दिसतंय, यामध्ये सिक्युरिटी प्रीमियम दिसतं 30,000 अँड इथे सिक्युरिटी प्रीमियम दिसतंय 5,000. सो दोन्ही
अमाऊंट जे आहेत त्यांची ॲडिशन करून टोटल सिक्युरिटी प्रीमियम जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. सो 30,000 प्लस 5,000 35,000 सिक्युरिटीज प्रीमियम सी हिअर टू सिक्युरिटी प्रीमियम 35,000. आता जे इक्विटी शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स आपल्याला दोन्हींचे टोटल करून घ्यायचे आहेत. इक्विटी शेअर 3 लाख प्लस इक्विटी शेअर 50,000. So 3 lakh plus 50,000, 3,50,000. So equity share capital 3,50,000 to security premium 35,000. यासाठी आपण ते बायफर्गेशन दाखवलं होतं बिकॉज ही आपल्याला एंट्री पास करायची होती. लिक्विडेटर्स ऑफ नॉर्थ लिमिटेड 3,85,000 to equity share capital 3,50,000 and to security premium 35,000. नेक्स्ट आपल्याला एंट्री करायची आहे जे शेअर्स इश्यू केलेत. सी इन द प्रॉब्लेम. न्यू कंपनी जी आहे न्यू कंपनीने काही शेअर्स इश्यू केलेत. इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ॲट प्रीमियम 10% टू पब्लिक फॉर कॅश. कॅशसाठी काही त्यांनी शेअर्स इश्यू केलेले आहेत अँड द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब अँड पेड फॉर. जे 10,000 इक्विटी शेअर्स आहेत ॲट प्रीमियम 10%. 10,000 इक्विटी शेअर्स प्रीमियम व्हॅल्यूने इथे इश्यू केलेले आहेत. त्याची आपल्याला एंट्री करायची आहे. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता 10,000चे जे इक्विटी शेअर्स आहेत त्यांची फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे. सो 10,000 इंटू 10 आन्सर इज 1 lakh. सो इक्विटी शेअर कॅपिटल 10,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्सना फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय केल्यावर इक्विटी शेअर कॅपिटल मिळणार आहे. नंबर ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल 10,000 इंटू 10 रुपीज फेस व्हॅल्यू and we will get our answer that is 1 lakh. So equity share capital 1 lakh to security premium. आता प्रीमियम व्हॅल्यू होती सो तिथे सिक्युरिटी प्रीमियमने आपण प्रीमियम अमाऊंट घेणार आहोत. 10,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इंटू रुपीज 1 रुपीज का तर 10% प्रीमियमने ते दिलेले आहेत. इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ॲट प्रीमियम 10%. प्रीमियम 10% आहे. 10% ऑन 10 मीन्स 1 रुपीज. So 10,000 number of equity share into rupees 1, we will get our security premium that is 10,000. Next entry underwriting commission ची आहे. See here paid underwriting commission. आता ती जी न्यू कंपनी आहे त्या न्यू कंपनीने अंडररायटिंग कमिशन पेड केलेलं आहे 5,000 रुपीजचं. सो ते पेड केल्याची एंट्री आपल्याला करायची आहे. सो अंडररायटिंग कमिशन अकाउंट डेबिट टू बँक. आता पेमेंट केलेलं आहे. पेमेंट कोणाला केलं तर ICICI बँकला केलेलं आहे. सो अंडर रायटिंग कमिशन अकाउंट डेबिट टू बँक. पेमेंट बँक थ्रू बँकेमध्ये केले. सो अंडर रायटिंग कमिशन अकाउंट डेबिट 5,000 टू बँक 5,000. नेक्स्ट एंट्री सी हिअर जे 10%चे डिबेंचर्स आहेत हे 10%चे डिबेंचर्स टेक ओव्हर केल्यानंतर जे न्यू कंपनी आहे वेस्ट हेल्दी लिमिटेड त्यामध्ये 12% डिबेंचर्स होणार आहेत. इश्यू करणार 12% डिबेंचर्स होतील. सो त्याची आपल्याला एंट्री करायची आहे एक 10% डिबेंचर्स इन नॉर्थ लिमिटेड अकाउंट डेबिट 55,000. त्याची जी ॲग्रीड व्हॅल्यू होती जी नवीन व्हॅल्यू आहे 55,000 ती आपल्याला घ्यायची टू 12% डिबेंचर्स 55,000 बिंग सेटलमेंट ऑफ डिबेंचर. डिबेंचर जे आहे ते सेटल केल्याची एंट्री करायची. सो दॅट्स वाय 10% डिबेंचर्स इन नॉर्थ लिमिटेड 55,000 to 12% debentures 55,000. See here. Paid 10,000 to Messrs Anik and Company Chartered Accountants as a professional fees. आता 10,000 रुपीज इथे पेड केलेले आहेत. हे एक्सपेन्सेस आहेत. ह्या प्रोफेशनल फीज आहेत. सो दीज आर द एक्सपेन्सेस. आपले हे एक्सपेन्सेस होतील त्या कंपनीचे. सो त्याची एक एंट्री करायची. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 10,000. हे प्रोफेशनल फीज आहेत. सो इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही प्रोफेशनल फीज सुद्धा मेन्शन करू शकता. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000 being fees paid fees to CA for formation of company.
कंपनी फॉर्मेशनसाठी प्रोफेशनल फीज ज्या आहेत ह्या पेड केल्यात CA ला, चार्टर्ड अकाउंटंटला 10,000 रुपीजच्या, आणि पेमेंट केल्याची एंट्री ही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे आपल्या जर्नल एंट्रीज ज्या आहेत ह्या संपल्यात. पहिल्या 3 ते 4 एंट्रीचं स्ट्रक्चर सेमच आहे. सेम म्हणजे पहिली बिझनेस परचेसची एंट्री, सेकंड ॲसेट लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्याची एंट्री, थर्ड परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केल्याची एंट्री. तर या 3 एंट्रीचं स्ट्रक्चर सेम आहे आणि बाकीच्या ज्या एंट्रीज आहेत त्या प्रॉब्लेम अकॉर्डिंग आपल्याला कराव्या लागतात. जे काही पेमेंट केलंय, जे काही रिसीव्ह झालेलं आहे किंवा काही डिबेंचर्स जे आहेत हे सेटल केले असतील तर ते. जर स्टॅच्युटरी रिझर्व्ह असेल तर तो सेटल केला असेल तर अमालगमेशन रिझर्व्हमध्ये आपल्याला करावा लागतो. सो ह्या ज्या काही एंट्रीज आहेत त्या प्रॉब्लेम अकॉर्डिंगली आपल्याला कराव्या लागतात. इथे जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या आपल्या संपलेल्या आहेत.